सॉरी, व्हॉट डू आय से इन दिस? मराठीमध्ये हां, अच्छा ठीक आहे. हां, मराठीमध्ये बोलायचं आहे. व्हॉट इज देअर अ मराठी वर्ड फॉर बायसेक्शुअल? You can just say that. Like the technical word is ubhayalagi, but like Bisexual. is Bisexual. We just say I can totally bi. imagine like the opening shot of like a beak out of me going like, is there a Marathi word for bisexual? Evening in gay Maharashtra. You will like it's full of life and so magnetic. Evening in gay Maharashtra. Yes, our ladies, they are gay and so romantic. हाय, मी मानसी आहे, 18 वर्षाची, पुण्याहून, आणि मी बायसेक्शुअल आहे. मी एक पोएम लिहिली आहे इंग्लिशमध्ये, हाफ माय लव्ह पोएम्स नावाची, आणि त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यात मला हे म्हणायचं आहे की सगळ्या प्रकारचे प्रेम व्हॅलिड आहेत. कुठलाही प्रेम दुसऱ्या प्रेमापेक्षा मोठं नाही आहे, छोटं नाही आहे. सगळेच आपल्याला वाटतात, मोठे छोटे सगळं वाटतं, सगळं टोचतं, सगळ्यांनी आपण खुश होतो. आणि काही फरक नसायला पाहिजे आपण कसं लोकांना प्रेम करतो, कोणाला प्रेम करतो. आपल्याला जे वाटतं ते वाटतं. अजून काही मोठ्या भेदभावाची काही गोष्टच नाही आहे. सो 10वी नंतर जेव्हा मी 15 वर्षाची होती, मला असं वाटायला लागलं की मुलींना पण मला अट्रॅक्शन आहे. आणि आधी खूप विचित्र होतं, अजून काही शब्द नाहीच आहे, खूपच विचित्र वाटत होतं. असं वाटत होतं की असं नसायला पाहिजे, असं का वाटतंय मला, हे काहीतरी रॉंग आहे, कुठला तरी नियम तोडते मी. माझ्या आजूबाजू कोणीच नव्हतं जे असं म्हणत होते की हे रॉंग आहे, असं नाही करू शकत तू. कशाही प्रकारचं होमोफोबिया नव्हतं आजूबाजू, पण तरी मला असं वाटत होतं की काहीतरी चूक करते मी. असं जे मला वाटतंय हे काहीतरी छान नाही आहे, दॅट आय शुड स्क्वॉश इट डाऊन. आणि मग हळूहळू मला विश्वास बसायला लागला की काही प्रॉब्लेम नाही आहे, जे वाटतं ते वाटतं, प्रेम आहे, अजून काही मोठं नाही आहे, आणि काहीही वाईट नाही आहे ह्याच्यात. पण 1-2-3 वर्ष लागली हे स्वतःला समजावून घ्यायला की काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, ज्युनियर कॉलेजमध्ये आकर्षण वाटलं होतं मला. एक खूप स्ट्रॉंग अट्रॅक्शन एक मुलाशी आणि एक मुलीशी. आणि त्याच्याने मला कळलं की सगळ्यांशीच प्रेम करू शकते मी. असं फक्त मुलांशी का फक्त मुलींशी हे डोक्यात बसतच नाही, हे मनात बसतच नाही. लाईक कळतच नाही मला की एकाशी कशाला प्रेम करायला पाहिजे, हे अशी कॅटेगरी कशाला. म्हणजे जर कोणाला कम्फर्टेबल वाटत असेल ग्रेट, तुम्हाला जे वाटत असेल ते वाटवून घ्या, फक्त प्रेम आहे. आणि पण मला असं काही नाही वाटलं. जर कोणी हुशार असेल, त्यांचं मन चांगलं असेल, मला हसवू शकतात, असे सगळे कुठले बॉडी पार्ट्स आहेत काही फरक नाही पडत. तर मुलगा मुलगी झाले, अट्रॅक्शन झाले, खूप स्ट्रॉंगवालं पण प्रेम झालं. आणि ते दुसऱ्या प्रेमसारखंच, म्हणजे मुलींचं पण प्रेम मुलांचं पण प्रेम येतं जातं, अजून फार काही फरक नाही आहे. आणि जे बाकी सगळ्या टीनेजर्सला वाटतं, माझ्या वयाचे बाकी मुली आहेत ज्यांना मुलांवर क्रश होतात, मुलं आहेत ज्यांना मुलींवर क्रश होतात, सगळ्यांचं हे प्रेम एकच प्रकाराचं आहे, काही वेगळं नाही आहे. हो, मी त्या मुलीला सांगितलं, पण ती एकदम 100% स्ट्रेट होती आणि मला माहिती होतं की काही होणार नाही आहे. तर सगळं असं ज्याला म्हणतो टू गेट ओव्हर, जेव्हा ते सगळे फिलिंग्स गेले होते त्याच्यानंतर मी तिला सांगितलं, आणि ती पण खूप चिल आहे. तर ती म्हणाली ओके ठीक आहे, नाही आहे कूल, आधी पण तू माझी फ्रेंड होतीस, आता पण तू माझी फ्रेंड आहे. तसं मी खूप भाग्यदार, आय डोंट नो, लकी, फॉर्च्युनेट. हां, तशी मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला दुसऱ्या लोकांहून काही त्रास नाही झाला, मला काही बुलिंग नाही मिळालं. कोणत्याही फ्रेंड्सनी, कुठलेही फ्रेंड्स गेले नाही हे असं ऐकून की मी बायसेक्शुअल आहे, की मुलींना पण अट्रॅक्शन आहे माझं. आणि पहिल्यांदा मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, मी 15 वर्षाची होती आणि मला तेव्हाच कळत होतं की हे अट्रॅक्शन आहे माझ्याकडे. आणि मी तिला टेक्स्ट करून सांगितलं की हे बघ मला असं वाटतंय, आणि इट्स अ बिग डील फॉर मी, तर काय करू मी. तर ती म्हणाली ओके काही नाही, यू बायसेक्शुअल, कूल, ठीक आहे. आणि त्याच्याने पण खूप बरं वाटलं की फक्त ॲक्सेप्टन्स आहे. म्हणजे माझ्या आजूबाजू काही ॲक्टिव्ह होमोफोबिया नव्हतं, पण ॲक्टिव्ह ॲक्सेप्टन्स पण नव्हतं,
तर त्याच्यामुळे खूप असं विचित्र जागत होती मी की मला माहिती नव्हतं फ्रेंड्स कसे रिॲक्ट करतील, आईवडील कसे रिॲक्ट करतील. पण जेव्हा हळूहळू लोकांना सांगायला लागले मी आणि हळूहळू ते म्हणायला लागले की ठीक आहे, काही काही मोठं नाही आहे. आणि खूप म्हणजे छान केलं सांगितल्यामुळे, थँक्यू, खूप ब्रेव आहेस, ते सगळं त्याच्याने खूप बरं वाटायला लागलं. मग हळूहळू जी पुस्तकं मी वाचत होती, जे म्युझिक मी ऐकत होती, जे फिल्म बघत होती, त्याच्यात मी मुद्दामून थोडे गे सेंट्रिक नाही एक्झॅक्टली, पण थोडंसं जास्त मीडिया मुद्दामून बघायला लागली ज्याच्यात रेप्रेझेंटेशन होतं गे लोकांचं, लेस्बियन्सचं, बायसेक्शुअल लोकांचं. आणि त्याच्याने मला थोडंसं बरं वाटायला लागलं. तर एक बँड आहे स्लेटर किनी नावाचा, त्यांचं एक गाणं आहे कॉल द डॉक्टर. त्या गाण्याने माझी सर्वात जास्त मदत झाली. तर त्या गाण्यात जे त्यांना म्हणायचं आहे ते आहे की बायसेक्शुअल्सला असं फक्त गाण्यासाठी दाखवलं आहे की डॉक्टरकडे नेऊन जायला पाहिजे, पण खरं असं नाही आहे. कोणी राक्षस नाही आहोत आम्ही, तुमच्यासारखेच आहोत. आणि फार काही मोठं नाहीच आहे. आम्हाला जे वाटतं आम्हाला जसं वाटतं तुम्हालाच वाटतं, तुम्हाला जसं वाटतं आम्हाला वाटतं, फरक नाही आहे. आणि त्या गाण्याने माझी खूप खूप जास्त मदत केली. फक्त हे नॉर्मलाइज करायला, म्हणजे असं आता मला नव्हतं वाटत की मी वेगळी आहे आणि काहीतरी रॉंग आहे, असं नसायला पाहिजे. आता मला नीट प्रकारे दिसत होतं की दुसरी पण लोकं अशी आहेत, त्यांना पण असं वाटतं, ते पण असं करतात, त्यांना पण असाच त्रास झाला आहे स्वतःमुळे. स्वतःला वाटून घेतलं आहे त्यांनी की काहीतरी चूक आहे ह्याच्यात, पण नाही आहे. आणि म्हणून मी अशी कविता लिहिली आहे की कोणालाही असं नाही वाटायला पाहिजे की वेगळं आहे आणि चूक आहे. सगळ्यांचं मला इक्वलच वाटतं. तर जेव्हा मी 16-17 वर्षाची होती तेव्हा आईबाबांना सांगितलं आणि त्यांनी खूप कूलली कामली घेतलं. काही ड्रामा नाही झालं, आरडाओरडी नाही झाली अजिबात. त्यांना वाटलं की कदाचित असं फेज असेल, एक्सपेरिमेंटल आणि हॉर्मोन्स आणि ते सगळं. पण त्यांचं काय होतं की तुझी लव्ह लाईफ आहे, तुला जे करायचं असेल कर, तुला जे वाटत असेल ते तुला वाटतंय आणि आम्ही काही म्हणू नाही शकत त्याच्याबद्दल. तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतेस. Mansi, I don't know what. I think it's take 4. Action. तर पुण्यात 2 संस्था आहेत, एअरप्लेन पोएट्री मुव्हमेंट आणि पुणे पोएट्री स्लॅम नावाच्या, ज्याच्यात मी खूप इन्व्हॉल्वड आहे. आणि आम्ही इव्हेंट्स